चेतना आहोत. नमस्कार. आज आपण एखार्ट टॉले यांच्या द पॉवर ऑफ नाव या खूप महत्वाच्या पुस्तकावर आधारित जो मराठी सारांश आहे, आत्ताची शक्ती, वर्तमानात जगण्याचा मार्ग, त्यावर जरा बोलणार आहोत. त्यातले विचार थोडे समजून घेणार आहोत. हो, नक्कीच. म्हणजे मुख्य उद्देश हाच की वर्तमानात पूर्णपणे जगायचं कसं, त्याचं महत्त्व काय आणि त्यातून मिळणारी जी एक आंतरिक शक्ती म्हणतात ती कशी वापरायची. बरोबर. सुरुवात करूया का त्या मूलभूत विचाराने की आपण फक्त आपले विचार नाही आहोत, तर त्या पलीकडे एक खोलवरचं भान, एक चेतना आहोत. हा विचार आपल्याला दुःखातून बाहेर पडायला मदत करतो असं म्हणतात. ते कसं? हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. अगदी हा सारांश आपल्याला हेच सांगतो की आपल्या आत जी जागरूकता आहे, अवेअरनेस, ती वापरून आपण आपल्या मानसिक दुखावर मात करू शकतो. कारण आपलं खरं अस्तित्व म्हणजे आपलं खरं जीवन ते भूतकाळातल्या आठवणी किंवा भविष्याच्या चिंतनमध्ये नाहीये. ते फक्त आणि फक्त याच क्षणात आहे, वर्तमानात, आत्ता, याच क्षणात. अगदी. म्हणूनच मूव्हिंग डीपली इनटू द नाव म्हणजे वर्तमानात खोलवर उतरणं हे महत्वाचं आहे. तिथेच खरी शक्ती आहे असं टॉले म्हणतात. हे ऐकायला तर खूप म्हणजे प्रभावी वाटतंय, पण मग एक प्रश्न येतो, आपलं मन का बरं सतत या वर्तमान क्षणापासून दूर पळतं? हो ना. म्हणजे ते सतत भूतकाळात नाही तर भविष्यात का अडकून राहतं? या सारांशामध्ये माइंड स्ट्रॅटेजीज फॉर अवॉइडिंग द नाव असं काहीतरी म्हटले. काय आहे नक्की? बरोबर आहे. आपलं मन कसं आहे, त्याला ओळखीच्या गोष्टींमध्ये जास्त सुरक्षित वाटतं. अच्छा. भूतकाळातील अनुभव, भविष्यातल्या योजना, चिंता ह्या गोष्टी मनाला ओळखीच्या वाटतात. त्यामुळे ते सतत तिकडे धावतं. ते स्वतःला विचारांशी इतकं जोडून घेतं की हा वर्तमान क्षण जणू काही अस्तित्वातच नाहीये असं वाटायला लागतं. आणि मग ती प्रेझेन्सची अवस्था म्हणजे काय, जी उपस्थिती म्हणतात, ती फक्त जागरूक राहण्यापेक्षा वेगळी आहे का? हो, थोडा फरक आहे. प्रेझेन्स म्हणजे फक्त जागरूक असणं नाही. ती एक अशी अवस्था आहे जिथे आपण आपल्या विचारांच्या सततच्या प्रवाहापासून आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनावश्यक भावनिक वेदनांपासून स्वतःला वेगळं करतो. म्हणजे आपण आपल्या विचारांचं फक्त साक्षी, निरीक्षक बनतो. अच्छा, म्हणजे विचारांमध्ये न वाहून जाता फक्त बघायचं त्यांना. अगदी. आणि हीच खरी आंतरिक शांततेची स्थिती आहे, द स्टेट ऑफ प्रेझेन्स. आणि यात स्थिर राहण्यासाठी टॉले 2 महत्वाच्या गोष्टी सांगतात, आपलं शरीर आणि आपला श्वास. शरीर आणि श्वास, ते कसं? हो, द इनर बॉडी असा शब्द ते वापरतात. म्हणजे आपल्या शरीरातल्या आतल्या सूक्ष्म संवेदना, ऊर्जा यावर लक्ष केंद्रित करणं. आणि श्वास, श्वास तर नेहमी वर्तमानातच असतो, बरोबर? हो, खरंय. त्यावर लक्ष दिलं की विचारांचा गोंधळ कमी होतो आणि आपण आत्तामध्ये स्थिर व्हायला लागतो. ही साधना आहेत वर्तमानात परत यायची. अच्छा, म्हणजे या आंतरिक स्थिरतेतून, या शांततेतूनच आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख पटते. सारांशामध्ये पोर्टल्स इनटू दी अनमॅनिफेस्टेड असं काहीतरी उल्लेख आहे. काय आहे हे अनमॅनिफेस्टेड? बरोबर. जेव्हा मन शांत होतं, विचारांचा गोंधळ थांबतो, तेव्हा आपण आपल्या मूळ अस्तित्वाशी जोडले जातो. ते जे अनमॅनिफेस्टेड आहे म्हणजे अव्यक्त, ते आपल्या अस्तित्वाचं मूळ स्वरूप आहे, जे नावाच्या रूपाच्या पलीकडचं आहे. ती एक सखोल शांतता आहे, एक जिवंत पोकळी जिथून सगळं काही निर्माण होतं. हीच खरी आत्मज्ञानाची सुरुवात आहे असं म्हणता येईल. आणि याचा मग आपल्या नातेसंबंधांवर कसा परिणाम होतो? एनलाइटन रिलेशनशिप्स बद्दल काय सांगितलंय? हो, जेव्हा आपण या प्रेझेन्समध्ये असतो म्हणजे वर्तमानात जागरूक असतो, तेव्हा आपला अहंकार थोडा कमी होतो. अच्छा. मग आपण समोरच्या व्यक्तीकडे त्यांच्या भूतकाळाच्या चष्म्यातून किंवा आपल्या अपेक्षांच्या चष्म्यातून बघत नाही, तर ती व्यक्ती त्या क्षणी जशी आहे तसं तिला स्वीकारायला लागतो. यामुळे काय होतं, नात्यांमध्ये अधिक सखोलता येते, समजूतदारपणा वाढतो, प्रेम निर्माण होतं. अनावश्यक वाद, संघर्ष, नाटकं कमी होतात. हे खूप महत्वाचं आहे नात्यांसाठी. बरं, यात पुढे सुखदुःखाच्या पलीकडच्या शांतीबद्दल, बियॉन्ड हॅपीनेस अँड अनहॅपीनेस, पीस पण काहीतरी आहे. आणि शरणागती, द मीनिंग ऑफ सरेंडर. नेहमीचं सुख दुःख तर आपल्याला माहिती आहे, पण त्याच्या पलीकडची शांती म्हणजे काय? हो, खरी शांती जी आहे ती बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून असलेल्या क्षणिक सुखापेक्षा किंवा दुःखापेक्षा खूप वेगळी आहे, खोल आहे. म्हणजे ती एक आंतरिक स्थिरता आहे. परिस्थिती चांगली असो किंवा वाईट, ती टिकून राहू शकते. ती तुमच्या आत असते. आणि सरेंडर किंवा शरणागती, त्याचा अर्थ काय? हार मानणं? नाही, बिलकुल नाही.
शरणागती म्हणजे निष्क्रियपणे हार मानणं किंवा परिस्थितीपुढे गुडघे टेकणं असं नाहीये. त्याचा खरा अर्थ आहे जो क्षण जसा आहे त्याला आंतरिक पातळीवर स्वीकारणं. आंतरिक पातळीवर? हो, म्हणजे मनातल्या मनात त्या क्षणाशी झगडा न करणं, विरोध न करणं, हे असं का घडलं, हे असं नको होतं, हा जो आतला संघर्ष असतो ना तो थांबवणं. पण मग कृती करायची नाही का? कृती नक्कीच करायची, पण ती स्वीकाराच्या भूमिकेतून, म्हणजे आतून शांत राहून जी काही योग्य कृती असेल ती करणं. याने अनावश्यक मानसिक त्रास, नकारात्मकता खूप कमी होते. हा आंतरिक स्वीकारच आपल्याला विचारांच्या आणि भावनांच्या बंधनातून मुक्त करतो, असा हा सारांश सांगतो. तर एकंदरीत या सगळ्या चर्चेतून असं दिसतंय की भूतकाळ आता नाहीये, तो गेला. भविष्य ते अजून आलेलं नाही. बरोबर. जे काही आपल्या हातात आहे, जे खरं आहे ते फक्त आत्ता, हाच क्षण. आणि खरी शांती, खरा आनंद अनुभवण्याची किल्ली इथेच आहे, याच वर्तमानात. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार करायला हरकत नाही. जर या सारांशानुसार परिस्थितीला आंतरिक पातळीवर स्वीकारणं म्हणजेच खरी मुक्ती असेल, तर आपल्या रोजच्या आयुष्यात जी आव्हानं येतात, लहान मोठी, त्यांना मनातल्या मनात सतत विरोध करण्याऐवजी त्यांना फक्त स्वीकारून पाहिलं, आतून शांतपणे, तर आपल्या अनुभवांमध्ये, आपल्या मानसिक शांततेत काय फरक पडू शकेल? विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच. त्यावर विचार करायला हवा.